हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे सोमवार आणि आज मी परत एकदा ब्लॉग चालू केलाय. मी आता रोज तुम्हाला थोडं कळणार जे असेल ते, जे काय करेल असेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता झालंय 4 ते 5 दिवसापासून आमचे दादा ॲडमिट होते. एक्सक्यूज मी, फोन येतो. त्यांना प्रोटेस्ट ग्रंथीचा त्रास होता, तर त्याचं ऑपरेशन केलं होतं, त्यामुळे त्यांना ॲडमिट केलं होतं. तर आणि मग ते नव्हते तर मला घरात स्वयंपाक नव्हता. म्हणजे कारण दादा असतील तर तुम्हाला सांगते मी खरी गोष्ट, मोठे माणसं घरात असतील तर डिसिप्लिन राहतो, हे खरं आहे. काय होतं, ते नव्हते तर स्वयंपाक मी जास्त व्यवस्थित करत नव्हते, ते नव्हते म्हणून घरातले कामं नीट होत नव्हते. पण मग मी काय केलं, घरातले कामं मी म्हटलं आता करूच नाही. आता आपण काय करायचं, आमचं घर शिफ्ट करायचं खाली. तर माझ्याकडे एवढा पसारा आहे, एवढे खूप पसारा आहे. म्हणजे आता ते एक्स्ट्राचं सामान आहे ना, ते मी आता काढायला सुरुवात केली होती. तर म्हटलं दादा नाही आहे, स्वयंपाक नाही करायचा आहे, स्वयंपाकाचा वेळ सगळा ह्याच्यात घालू. थोडंसं बाकीचे घरातले कामं मी डिले केले, पण हे सुरू केलं की सॉर्टिंग करणं, की जे न लागणारे जे वस्तू आहेत त्या फेकून देणं वगैरे सगळं असं माझं चालू होतं. तर आज आमचे दादा फायनली घरी येणार आहे आणि उद्यापासून माझं व्यवस्थित रुटीन चालू होणार आहे. मला त्याचं बरं वाटतंय, कारण कसं आहे, रुटीन असलं की ना जर आपला दिवसही छान जातो फ्रेंड्स. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज जरा एक्सायटेड आहे, आज दादा येणार आहे घरी. बघू आता दादांची तब्येत वगैरे सगळं बघून मी तुम्हाला सगळं थोडं दाखवीन. रोज दाखवणार आहे, प्लीज कंटाळू नका. जर तुम्हाला काही वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की हे सारखं होतंय, काही वेगळं सांग, काही वेगळं कर, तर मी करीन. काहीतरी बघू आता काय करू शकते तुमच्यासाठी वेगळं. ओके, तर मला तुम्ही सपोर्ट करा. ओके, चलो स्टे ट्यून. हे बघा काय मी काय बघते, ही जोडी एकदम फेवरेट आहे माझी. हिरेन आम्ही अंकित मिश्रा, एक नंबर प्रँक्स असतात आणि ब्लॉग पण एकदम सुंदर असतात त्यांचे. बघ मेरे बोले तो खुश होते हुआ यही है, सिंगल रहो खुश रहो. मैं लोगों को सजेशन दे रहा हूँ, मेरे लिए बोला मैंने. मी लिफ्ट मध्ये मी चालले आणण्याला घ्यायला. 12:30 वाजले दुपारचे. ब्लॉग मी 10 वाजता चालू केला होता, 10:30 वाजता. चला जाऊ आणण्याला घ्यायला. अन्मय टिफिन खाल्ला का? अन्मय टिफिन सगळा खाल्ला. ये मग जायचं का घरी? पाऊस आला, पाऊस. चला हो ना, चला घरी जाऊ आपण आता. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, 7:30 वाजले संध्याकाळचे आणि दादा आमचे आलेले आहेत. तर आता मी आज उपास असल्यामुळे स्वयंपाकाला लागली आहे. उपास सोडायचा आहे. दादांचा तर काही उपास नाही आहे, त्यांचं हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तर ते मोडला गेला. तर शेवटचा उपास मोडला गेला, पहिले बाकीचे झाले. तर आता मी करते स्वयंपाक आणि आज मस्तपैकी बटाट्याची भाजी, साधं वरण भात आणि पोळी असं मी करणार आहे. चला तुम्हाला दाखवते आबा आलेले. हिचं आपलं चाललेलं आहे. हिच चालू आहे. इथे आमचा अन्मय गेलाय बाबांबरोबर बाहेर आणि अस्मीचं चालू आहे. काय चालू आहे का अस्मी तुझं? काय करते तू? सुपर क्लेनी गणपती बनवतीये. अच्छा, आमच्या घरी एक कृष्णाच्या रूप मध्ये गणपती आणि एक सुपर क्लेचा पण गणपती. आमचा एक कृष्णाच्या रूपामधला गणपती बाप्पा झालेला आहे. बुक आता फक्त आतुरता आहे आगमनाची गणपती बाप्पाच्या. काय जातात तर सगळं काम आईच्या वरच आहे, माझ्यावरच आहे सगळं. दुसरा आहे कोण घरात करायला? मीच तर करणार आहे. सो चल. काय हे बघा गाईज, किती छान बनवलाय अस्मीनी गणपती. थांब अस्मी बघू दे. असं हे बघा मस्त केलाय गणपती. आता शाडू मातीचा करणार आहे ना परवा शाळेमध्ये?
नाही करणार? करायचं आहे, मस्त करायचं आणि असं दाखवू आपण बघ सगळ्यांना कसा केलाय गणपती. सुंदर झाला एकदम. आता काय करतेस मी? तू काय येते? काय केलं बघू अन्मयने? काय केलं? ये इकडे जवळ येऊन दाखव. अरे वा, शाप बनवला अन्मयनी. बापरे, बघू बघू. गाईस हे तुम्हाला कोणत्या अंगाने साप दिसते? तर गाईस मी आता करते आहे बटाट्याची भाजी. आहे बघा, बटाटा उकडून झालाय आता मस्त बटाट्याची भाजी करते. ही काय दाखवत नाही, साधी सोपी सिंपल, सगळ्यांनाच माहिती आहे. ही डोशाची जी भाजी असते ती करते आता. साठी पाणीपुरीच्या पुऱ्या तळते बघा. याची चव पण छान आहे, डीमार्ट मध्ये मिळतात. एक चव पण मस्त आहे याची आणि हेल्दी पण आहे, म्हणजे असं घरी तळून खातो आपण, त्याच्यामुळे ते जास्त हे पण नाही होत. तेलकट बाहेरचं आपल्याला माहिती नाही कशा तेलामध्ये तळलेले असतात. हे बघा
मस्त मोठ्या मोठ्या फुगल्यात. चला गाईस जेवायला. हे बघा बटाट्याची भाजी, थोडासा टोमॅटो घेतलाय, चिरलेला होता तो, पोळ्या आणि मिरची आणि लिंबाचं लोणचं. चला तुम्ही पण जेवायला. आता मी जेवते आणि माझा व्लॉग इथेच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे ट्यून. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करा मला तुम्हाला काय वाटतं माझ्या ब्लॉगबद्दल आणि माझे ब्लॉग कसे वाटतात. ओके, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.